कोणता तरी सण असला की किती घाई होते कामाची, काय विचारू नका. उठल्यापासून आपण काम करत राहतो तरी पण काम काय संपत नाही. तसंच आज झालं. गणपती बाप्पा बसायचे होते म्हणून 2-3 दिवस आधी साफसफाई करून करून कंटाळा आला. त्याच्यानंतर मग गणपती बाप्पा बसायच्या त्या दिवशी सकाळपासून काम 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 काम, परत एकदाचे गणपती बाप्पा बसल्यानंतर खूप प्रसन्न वाटायला लागलं घरात. आणि मग नंतर मोदक बनवायचे होते. मग आत्याने सगळी मोदकची तयारी केलेली आणि मी फक्त त्यांना बनवायला मदत केली. मी, भक्ती आणि आत्या असं तिघींनी मिळून मोदक सगळे बनवले. कारण आमच्या घरच्या देवाला आणि मंदिरात आणि तिकडे हे बघा आमच्या गावाच्या शेजारी आहे गणोबा, म्हणजे स्वयंभू गणेश मंदिर आहे, पण त्याला आमच्या इथं गणोबा म्हणतात. आणि मग हा आमच्या रानाच्या शेजारी पण असल्यामुळं आम्ही दरवर्षी जातो. आणि आज त्याची यात्रा असते छोटीशी आणि बाहेर बसवलं त्याच मंदिरातला हा गणपती बाप्पा आहे. खूप छान असते ही मूर्ती बघा, म्हणजे इथला दरवर्षी छान असतो. आणि ह्या लेडीज खेळायला लागलेले सगळ्या तिथं आलेले. यात्राच असते, छोटीशी असते पण यात्रा भरते त्यांच्या गावची, म्हणून त्या त्यांच्या गावातल्या होत्या. सगळ्याजणी खेळत होत्या बघा. हा सण म्हणजे बायकांचा आवडीचा सण असतो. कुठल्या का वयातल्या बायका असणार पण थोडं तरी एन्जॉय केल्याशिवाय राहत नाहीत बघा. आणि मग नंतर तिथून बाहेर आल्यानंतर प्रसाद घेतला आणि मग घरी आलो.